भारतीय जनता पार्टीचा एकदा नारे द्या. मग सुधीर भाऊ जोशामध्ये या ठिकाणी भाषण देणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. वंदे भारतीय जनता पार्टीचा. माननीय सुधीर भाऊ. शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा. या मंचावर उपस्थित या विधानसभेचे लोकप्रिय कर्णधार आमदार श्री राजू तोडसामजी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत संघर्ष करणारे नेते श्री किशोर तिवारी जी, भारतीय जनता पार्टीचे कुशल जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र डांगे जी, श्री शंकर सामृतवार जी, श्री जानूसेठ जिगानी जी, शिवसेनेचे नेते श्री गजानन बेजंकीवार जी, श्री भूपत नागरावार जी, श्री संतोष चिंतावार जी, श्री शिवारेड्डी येगटीवार जी, श्री अमोल ढोणे जी, श्री संतोष जी बोरुगे, श्री गजानन सिंगेवार जी, श्री गोडे जी, मंचावर उपस्थित इतर सर्व महायुतीचे आदरणीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व या सभेमध्ये माननीय हंसराज अहिर व महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, येणाऱ्या 11 तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री हंसराज अहिर यांच्या कमळ चिन्हाची बटन दाबून आपण काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चित करत हंसराज अहिर यांचा विजय करावा ही विनंती घेऊन मी तुमच्या दर्शनाला आलो आहे. 11 तारखेला आपण आयुष्याचा 1 सेकंद या देशासाठी कमळ चिन्हाची बटन दाबून आपला मतरूपी आशीर्वाद माननीय नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा करावा. आपल्या आयुष्याचा 1 सेकंद मागायला मी महायुतीच्या वतीने आलो आहे. तुम्ही आपल्या आयुष्याचा 1 सेकंद भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI साठी खर्च करा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI चे सर्व नेते व माननीय मोदीजी त्यांच्या आयुष्यातले 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 86,339 सेकंद तुमच्या विकासासाठी खर्च केल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, 2019ची निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, तर या जगाचा कप्तान बनण्याची क्षमता असणाऱ्या भारत मातेचा गौरव वाढवण्यासाठी आहे, भारत मातेचं वैभव वाढवण्यासाठी आहे. ही निवडणूक दीन दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, स्वातंत्र्यानंतर आजही ज्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा पूर्ण करण्यामध्ये आपलं सरकार आजपर्यंत अपयशी ठरलं, त्याला यशाच्या मार्गाने गतीने नेण्यासाठी आहे. पहिली निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ला सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली. 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. पहिली निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ला सुरू झाली. 21 फरवरी 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक संपली. त्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते जनतेत जायचे, काँग्रेसचे नेते लोकसभेत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करायला जायचे. आजही आपल्याकडे जुनी वर्तमानपत्र असणारी लायब्ररी असेल, वाचनालय असेल, 51 ते 52च्या मधात काँग्रेस नेत्यांनी जी भाषणं दिली ती पुन्हा एकदा वाचून काढा. जे भाषण 1951 ला काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं तेच भाषण आज नातू पंतू असणारे राहुल गांधी पुन्हा जनतेच्या समोर जाऊन देत आहे. तेव्हा सांगितलं की हम गरीबी हटाएंगे, आजही पुन्हा
तीस रिकॉर्ड वास्ते है, हम गरीबी को हटाने का काम करेंगे। तेव्हा सांगितलं की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सरकार काम करेल। आणि आजही रानडुकराच्या नुकसानीचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो, कारण सरकारने कायदा केला नाही। अरे तेव्हाही सांगितलं भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, जो कोणी बेघर असेल त्याला घर देऊ। आजही कोटी कोटी परिवार असे आहे ज्यांना 10 बाय 10 ची खोली नाही, अशा परिवारांना मदत करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल गांधी तेच भाषण देत आहे। हा देश संरक्षणामध्ये जगामध्ये आपण पुढे नेऊ हे भाषण दिलं, आजही पुन्हा तेच सांगताय। आजही त्यांची कॅसेट जशी अगोदर तबकडी असायची, छिद्र पडलं सुई अटकली तर गाण्याचं तेच ते वाक्य वाजायचं। आजही काँग्रेसच्या नेत्यांची भाषण तीच आहे। जेव्हा काँग्रेसचे नेते आपल्या या लोकसभा मतदारसंघात मत मागायला येईल तेव्हा त्यांना विचारा की आज तुम्हाला रस्ते आठवतात, आज तुम्हाला गावातल्या पिण्याच्या पाण्याची योजना आठवते, आज तुम्हाला शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आठवतात, आज तुम्हाला बेरोजगारी आठवते, आज तुम्हाला किमान वेतन आठवतं, आज तुम्हाला मिनिमम सपोर्ट प्राइस आठवते, आज तुम्हाला पीक विमा आठवतो। मग आजपर्यंत काय तुमचं नातं हे कुंभकर्णाशी होतं? कुंभकर्ण तर 6 महिने झोपायचा, तुम्ही देशात 52 वर्ष झोपले आणि राज्यामध्ये 47 वर्ष 2 महिने 1 दिवस झोपले। अरे तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्हाला तर सत्तेची संधी या देशातल्या जनतेने दिली, जात बघितली नाही, धर्म बघितला नाही। अरे तुम्ही गोटा जरी उभा केला, या गोट्याला शेंदूर फासून लोकसभेत पाठवण्याचं काम केलं। आणि जेव्हा आता हा देश उन्नतीच्या आणि प्रगतीच्या मार्गावर जायला लागला तेव्हा पोपट 1000 मरावे आणि एक काँग्रेसचा नेता जन्माला यावा असे आता पोपटासारखे प्रश्न विचारताय। अरे काल राहुलजीचा जाहीरनाम्यावर भाषण ऐकत होतो, म्हणाले कि हम अगर सरकार में आएंगे तो हम 72,000 रुपये देंगे। आता यांनाही माहित आहे की रात्री कधी सूर्य उगवत नाही आणि राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ शकत नाही। व्हॉट्सअपवरचा तो जोक तुम्ही वाचला असेल कि यमराज एका माणसाला घ्यायला येतो आणि म्हणतो चल तेरा समय समाप्त हो गया, बोल तेरी अंतिम इच्छा क्या है? तो म्हणतो मेरी अंतिम इच्छा है मैं राहुल जी को प्रधानमंत्री देखना चाहता हूं। यमराज म्हणतो इसका मतलब यह है कि तू तो अमर होना चाहता है। हा गमतीचा भाग सोडा, पण कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, अरुणाचल प्रदेश पासून गुजरात पर्यंत काँग्रेसची हवा टाईट आहे। आज काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही, अमेठीमध्ये जिंकू शकत नाही, म्हणून ज्या मतदारसंघात 85% ख्रिश्चन आहे त्या मतदारसंघात जाऊन आपले राहुल गांधी निवडणुकीला उभे आहे। मी काल अमेठी लोकसभा क्षेत्रातली माहिती नेटवर वाचत होतो, मी अमेठीचा विकास बघत होतो। मी मनात विचार केला कि राहुल गांधी जी एवढ्या विश्वासाने सांगत आहे कि मुझे अगर देश का प्रधानमंत्री बना दिया तो देश आगे जाएगा। ठीक है, ये तो देश की गाड़ी चलाने की इच्छा व्यक्त कर रहा है, तो अमेठी की गाड़ी कौन से विकास की कौन से स्पीड से गई है एक बार तो देख गए। मला माझाच अभिमान वाटला की राहुल गांधीच्या अमेठी लोकसभापेक्षा बल्लारशा विधानसभा 50 पट पुढे आहे।
आज तिथं उद्योग नाही, आज तिथं रोजगार नाही, शेतकऱ्यांची विपन्न अवस्था आहे. आणि आमचा भाऊ सांगतो आहे की 72,000 रुपये देंगे, आणि काँग्रेसचे नेते मंचावर जाऊन सांगतात की हमको वोट दो, हम 72,000 देंगे. आता जो नेता तुमच्या गावात काँग्रेसचा भाषण द्यायला येईल, म्हणागा की 72,000 देंगे, तर त्याला एवढंच विचारा कि तेरा पूरा विश्वास अपने अगर नेता पे होगा तो तू सिर्फ मुझे अभी नकदी में 36,000 रुपए दे दे और 72,000 का चेक ले जा. जब मेरे अकाउंट में जमा हो जाएंगे तो 36,000 का ब्याज और 36,000 तेरे घर में ले जा. तो नेता सांगे, अरे भैया, अरे हम तो अब तक बनते आए हैं, तू मत बन, मैं पैसे देने वाला नहीं हूं, पाहिजेच असेल तर प्रयोग करूनच बघा. 36,000 नव्हे, 3,600 नगदी मागा आणि 72,000चा चेक द्या. राहुलजी अकाउंट मध्ये जेव्हा जमा करेल तेव्हा पैसे घेऊन घ्या. तो सांगेल, भैया ऐसे हरकते मेरे से मत करवा. एकीकडे हंसराज अहिर सारखा उमेदवार उभा आहे. जो उमेदवार निवडून गेला तर या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचं सरकार येणार आहे. अरे असा नेता की जो पहिल्यांदा संसदेत गेला, संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवत म्हणाला, अरे मेरे लिए ये पत्थर की इमारत नहीं है, मेरे लिए ये जनतंत्र का मंदिर है. ये मंदिर को मैं वंदन करके जा रहा हूं, मैं इस मंदिर को नमन करके जा रहा हूं. संसदेत गेले आणि म्हणाले, ये तो मेरे लिए जनतंत्र का मंदिर है, मगर इस मंदिर का कोई भगवान है तो वो इस देश का दीन दुर्बल शोषित पीड़ित इंसान है, जिनके लिए इस देश के शहीदों ने प्राणों की आहुति दी और हमारे हाथों में इस स्वाधीनता का मंगल कलश दिया. उसकी सेवा करना यही मेरे जीवन का लक्ष्य है. हाती संविधान घेतलं आणि संविधान घेऊन म्हणाले कि इस विश्व में 193 देश होंगे, कई धर्म होंगे, कई भगवान होंगे, हर किसी धर्म का जीवन जीने के तरीके के लिए कोई धर्म ग्रंथ होगा, मगर मेरे लिए देश चलाने का कोई धर्म ग्रंथ है तो वह विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने लिखा हुआ संविधान है. मैं इस देश का प्रधानमंत्री के नाते नहीं आया हूं, मैं इस देश के प्रधान सेवक के नाते इस देश की सेवा करने के लिए इस पद पर मैं बैठा हूं. मेरे लिए मेरे 4 भाई, उनकी श्रीमती, उनके बेटे बेटियां, मेरी वयस्क मां, ये मेरा परिवार नहीं है. मेरा परिवार उस बोरी में रहने वाले, झुगी झोपड़ी में रहने वाला उस किसान का परिवार, ये मेरा परिवार है. ये भारत माता के 125 करोड़ सपूत, ये मेरा परिवार है. और मेरे परिवार की और मेरे देश की उन्नति के लिए मैं काम करूंगा. असा प्रधानमंत्री निवडून द्यायचा असेल तर हंसराज अहिरांना मतदान करणं हे आपलं तुमचं माझं कर्तव्य आहे. आज जगामध्ये अनेक देश आमच्या पाठीशी उभे आहे, पण या जगामध्ये आमची भीती वाटणारे काही देश आहे आणि त्या देशाचं नाव आहे सीपी. सी फॉर चायना, पी फॉर पाकिस्तान. पण योगायोग असा आहे, सी फॉर चायनाला वाटतं की आम्ही निवडून येऊ नये, पी फॉर पाकिस्तानला वाटतं की आम्ही निवडून येऊ नये. पण आपल्या देशामध्ये एक सीपी आहे ज्यांना वाटतं आम्ही निवडून येऊ नये. सी फॉर काँग्रेस आणि पी फॉर पार्टी.
म्हणजे एकीकडे जगामध्ये चायना पाकिस्तानला वाटतं की नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री होऊ नये, आणि इकडे कांग्रेस पार्टीला वाटतं कि कुछ भी हो जाए नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री नहीं बनना चाहिए। अगर ये प्रधानमंत्री बनेंगे तो देश में हमारे को जेल में जाना होगा, क्योंकि मोदी जी कहते हैं मैं खाऊंगा नहीं, खाने दूंगा नहीं, और 70 साल में जो खाया है वो पेट में रहने नहीं दूंगा, वो बाहर निकालूंगा, आणि म्हणून हमको मोदी नहीं चाहिए। पहिल्यांदा देशाच्या राजकारणात असं होत आहे की सध्या अटल बिहारी वाजपेयी काँग्रेस विरोधी विचाराचे जनक होते, प्रतीक होते, पण अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, बांगलादेशचा जन्म झाला, सध्या अटल बिहारी वाजपेयी इंदिराजींचं वर्णन करताना, इंदिराजी ये मुझे आज दुर्गा के नजर मुझे लगती है तो ये दुर्गा के चित्र में मुझे दिखती है। मोठं मन होतं, बडा दिल था, देशासाठी सारे पक्ष एकत्र यायचे, पण आज जेव्हा मोदीजी एखादी देशाचं वैभव वाढवणारी, देशाची शक्ती वाढवणारी घटना होते, तेव्हा माणसाने किती शब्दाचं कंजूस असावं हे काँग्रेसच्या ट्विटरवरून लक्षात येतं। अरे परवा जेव्हा अवकाशामध्ये आम्ही आमची सिद्धी निर्माण केली, अवकाशामध्ये आजपर्यंत अमेरिका, चीन आणि रशिया या 3 देशालाच अवकाशामध्ये सुद्धा आपलं क्षेपणास्त्र पाठवण्याचं तंत्र विकसित आणि अवगत करता आलं, आम्ही विकसित केलं। आता आम्ही जमिनीवर मजबूत आहोत, आम्ही पाण्यावर मजबूत आहोत, आम्ही हवेवर मजबूत आहोत, आणि आम्ही आता अवकाशही काबीज केला। चीनचं पोट दुखत होतं मी समजू शकतो, पण काँग्रेसवाल्यांचंही इतकं पोट दुखायला लागलं की आता रामदेव बाबाला सुद्धा एखादी जडीबुट्टी काढावी लागेल आणि यांची पोटदुखी थांबवावी लागेल। काय शब्दाचा उपयोग होतोय, कधी मौत का सौदागर, कधी खून का दलाल, आणि कधी ये तो निम्न जाति का है, ये नीच जाति का है। अरे ज्या प्रधानमंत्र्यांनी कधी आपली जात सांगितली नाही, प्रधानमंत्र्यांना राजकारण करायचं असतं तो मोदी म्हणाले असते अरे मैं तो ओबीसी समाज से हूं, ये कांग्रेस वाले मुझे अगर नीच जाति का कहते हैं इसका अर्थ लाखों करोड़ों लोगों का दिल दुखा रहे हैं असं म्हणता आलं असतं। पण मोदीजींनी कधी जात सांगितली नाही। मोदीजींनी सांगितलं अरे मेरी जात भारतीय है, मेरा धर्म भारतीय है, और मेरा गोत्र मेरी माँ भारत माँ है। मेरे लिए कोई जात, कोई धर्म, कोई रंग, कोई वंश, कोई एज, कोई उम्र ये मेरे लिए महत्वपूर्ण नहीं है। मैं तो यहाँ फकीर बन के आया हूँ और देश के गरीबों को अमीर बनाने के लिए मैं जीवन का हर क्षण खर्च करूंगा। आता अशा नेत्याला प्रधानमंत्री बनवण्यासाठी या बोरीच्या जनतेला मी आवाहन करायला आलो आहे। मी जेव्हा इथं बसलो होतो मला काही लोग सांगत होते कि देखो भैया यहाँ पे बाकी लोग तो अपने साथ में है, मगर मुस्लिम भाइयों में अपने बारे में जरा प्रेम कम है। काँग्रेसने नेहमी असा प्रचार केला की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल हे मुस्लिमांच्या विरोधात आहे। मी आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो अरे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल ही कोणत्याही धर्माच्या विरोधात कधीच काम करत नाही। पण भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं फक्त एकच मत है कि हम कलाम के साथ है, हम कसाब के विरोध में है, हम कोई धर्म की बाजू नहीं लेते। अगर उस धर्म में कोई कलाम है तो हम सर आकोफर बैठाएंगे, हम उसको देश का राष्ट्रपति बनाएंगे।
और कहीं के कसाब है तो उसको फांसी पे लटकाएंगे, तो काय धर्म विरोधी झालं? अरे काँग्रेसवाल्यांनी या दोन धर्मामध्ये भीती निर्माण केली. या दोन धर्मामध्ये मतासाठी मुस्लिम बांधवांना सांगितलं की हमारे साथ रहते जाओ, पण आजपर्यंत काँग्रेसने कधीच मुस्लिम धर्माला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. मुस्लिम बांधवांना कधी पंचरवाला ठेवलं, कधी आईस्पोर्ट आणि कुल्फी विकणारा ठरवलं, कधी गाडीचा पाना घेऊन एखादा मेकॅनिक बनवण्याचंच काम केलं. पण हा देशाचा पहिला प्रधानमंत्री आहे ज्यांनी सांगितलं की मी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आप कोई भी जात के रहो, कोई भी धर्म के रहो, असं कौशल्य मी निर्माण करेन कि मेरे यहाँ का वो चाहे हिंदू हो चाहे मुस्लिम हो, विश्व में सबसे प्रगत तंत्रज्ञान उसको अवगत कराते हुए दुनिया की कोई भी रोजगार की लड़ाई वो जीत सकेगा. ही भावना जर निर्माण केली तर मुस्लिम विरोधी कसं होऊ शकतो? कदाचित म्हणूनच काँग्रेसचा झेंडा आणि भाजपचा झेंडा हिंदू मुस्लिम धर्माचा काय संबंध आहे सांगणारा आहे. कधी त्यांचा भाग्य रेषा नसलेला तो तुटक्या पंजाचा झेंडा बघा. एकीकडे मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रंग असणारा हिरवा आहे आणि हिंदू बांधवांसाठी पवित्र असणारा भगवा रंग आहे. पण या काँग्रेसवाल्यांनी पांढरे कपडे घालून या दोघांना कधी एकत्र येऊ दिलं नाही. तो पांढरा रंग मधात आहे. पण भारतीय जनता पार्टीचा झेंडा बघा. अरे हरा और भगवा, वो चाहे हिंदू हो या मुस्लिम हो, इसके बीच में कोई नहीं है. क्योंकि हिंदू हो या मुस्लिम हो, अरे हम सब भारत माता के सपूत है. हिंदू मुस्लिम सिख ईसाई, बीच में कहां से आई ये काँग्रेस आई, हे विचारण्याची बंधूंना आणि भगिनींना आवश्यकता आहे. कधी आम्हाला सांगितलं जातं अनुसूचित जातीचे मतदार. मी कधी कधी प्रश्न विचारतो, इथं जर माझे कोणी अनुसूचित जातीचे मतदार बंधू असेल, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की भारतरत्न, अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भारतरत्न ही उपाधी त्यांच्या कर्तृत्वापेक्षाही छोटी होती. पण या देशामधला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी जनता दलाच्या सरकारने केलं. पण काँग्रेसने 1989 पर्यंत बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही. जेव्हा बाबासाहेब भंडारा लोकसभेत उभे होते तेव्हा हेच काँग्रेसचे नेते एका 10वी नापास उमेदवाराला बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी तिकीट दिली. सारे मोठे नेते भंडारा लोकसभेत बसले, कारण यांच्या मनात भीती होती, यांची छाती दुखत होती. यांना माहित होतं की जर महामानव बाबासाहेब आंबेडकर जर संसदेत हा सूर्य आला तर काँग्रेसचे हे असे चमचे फ्यूज झाल्याशिवाय राहणार नाही. ही भीती त्यांच्या मनात होती. अरे ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्याच्या पराभवासाठी याच काँग्रेसच्या लोकांनी काम केलं. रामदास आठवले जी आमच्या सोबत आहे. रामदास आठवले राज्यसभेचे सदस्य होते. फक्त काही दिवसासाठी त्यांचं सदस्यत्व संपल्यावर ज्या घरात ते राहायचे, अरे याच काँग्रेसवाल्यांनी त्या रामदास आठवलेंचं सामान रस्त्यावर फेकलं. आता त्या काँग्रेसवाल्यांना या निवडणुकीत रस्त्यावर फेकण्याची जबाबदारी बंधूंनो आणि भगिनींनो त्या अनुसूचित जातीच्या लोकांवर आहे. इंदू मिलचं स्मारक 1999 पासून जाहीरनाम्यात 2014 पर्यंत छापलं गेलं. दरवर्षी जेव्हाही राज्यपालाचं अभिभाषण व्हायचं, हे पोपटासारखे सांगायचे की आम्हाला इंदू मिलचं स्मारकासाठी केंद्रातून जागा आणणार आहोत, वस्त्रोद्योग विभागाची जागा आणण्यासाठी कायदा बदलावा लागेल. पण माननीय नरेंद्र मोदींनी एका झटक्यामध्ये
कोणताही कायदा न बदलता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याचा निर्णय केला। वस्त्रोद्योग विभागाची जागा एका छोट्याशा GRनी महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात दिली। आज आम्ही त्यावर भव्य दिव्य स्मारक करू की ज्यातून ज्या महामानवानी शोषिताचा आवाज बुलंद केला, जर या देशाच्या हजारो करोडो लोकांना त्या स्मारकातून प्रेरणा मिळाली तर या देशामधला गरिबी शोषण संपल्याशिवाय राहणार नाही। मग हिंदू मिलचं स्मारक असेल, लंडनचं स्मारक असेल, त्या कांग्रेसवाल्यांना विचारा कि क्या आप संविधान को इतना कमजोर समझते हो कि कोई आएगी सरकार और संविधान को बदल देगी? कांग्रेस वाल्यांच्या मनामध्ये पाप है, त्यांना संविधान समझलं नाही। दुनिया में कोई भी हमारे देश का संविधान बदल नहीं सकता। आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, सिंचनाचे प्रश्न आहे। मी माननीय नितीन गडकरी जी, माननीय नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देईल की कधी नव्हे इतका निधी महाराष्ट्राच्या सिंचनासाठी सरकारने दिलाय। अन्यथा काँग्रेसवाल्याचं सिंचन म्हणजे पाण्याचं कमी आणि पैशाचं जास्त असायचं। मला आठवतं की मी वर्धेचा पालकमंत्री झालो, आढावा घेत होतो। एक आजनसरा प्रकल्प 2007 ला या लोकांच्या पवित्र हाताने भूमिपूजन झालं, पण नंतर एक वीट लागली नाही, 1 ग्रॅम सिमेंट लागलं नाही। 2007 पासून दगड तसाच उभा होता, तो शेतकऱ्यांच्या कामी आला नाही। पण तिथं असणारे कुत्रे मात्र टांग वरती करून त्या दगडावर सिंचन करत होते। असं यांचं राजकारण राहिलं आहे। यांचं राजकारण कधी विकासाचं राहिलं नाही। पण आमच्या सरकारने सिंचन असेल, जलयुक्त शिवार असेल, शेततळे असेल, बाजी मालगुजारी तलाव असेल, धडक विहिरीचा कार्यक्रम असेल, याची जाणीव आम्हाला आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यात आज जर काही महत्त्वाचं असेल तर त्याच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे। जेव्हा राजू तोडसामजी, किशोर तिवारीजी सांगत होते की या विभागाच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही आम्हाला निधी भरपूर उपलब्ध करा, चिंता करू नका तोडसामजी, आवश्यकता असेल तर तिजोरीचा कोड नंबर मी तुम्हाला सांगून देईल। या मतदारसंघाच्या विकासाला कुठेही कमतरता भासणार नाही हे जाणीव मी करतोय। जेव्हा किशोर तिवारी सांगत होते की इथं असणाऱ्या वनामुळे आमच्या शेतकऱ्यांना शेती करणं कठीण आहे। खरं तर मी वनमंत्री झाल्यावर अनेक निर्णय केले। पहिल्यांदा वाघाच्या हमल्यामध्ये 2 लक्ष मदत होती, मी 15 लाखापर्यंत केली। पण मला माहिती आहे की पैसे देऊन जीवाची किंमत करता येत नाही, जीवन मोल आहे। अरे त्या जीवाची किंमत त्या कुटुंबातील निराधार झालेल्यांना विचारा। सारी पृथ्वीची संपत्ती एकीकडे आणि त्या जीवाची किंमत त्यापेक्षाही जास्त आहे, याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे। पण शेवटी जे सरकार आमच्या हातात आलं त्या सरकारच्या असणाऱ्या मर्यादित संसाधनात शेवटी निर्णय करावे लागायचे। पण तरी मी 2 लाखाची मदत 15 लाख केली। पहिल्यांदा गाय बैल गेले तर 10,000 होती ती मदत मी 60,000 केली। आता रानडुक्कर, खरं तर पहिल्यांदा मारायची अनुमती नव्हती। पहिल्यांदा रानडुक्कर मारायचा GR मी विधानसभेत भांडण केला होता। तेव्हा मला आठवतं की काँग्रेसवाल्यांनी रानडुक्कर मारायचा GR काढला होता, पण तो एवढा कठीण होता की एखादा मच्छर मारायचा असेल तर हातात पकडून त्याला पहिल्यांदा पाणी पाजा, मग विष पाजा, म्हणजे मच्छर मरेल, अशा योजनेसारखा होता। तेव्हाचा GR मी विधानसभेत वाचून दाखवला होता की रानडुक्कर मारायचं असेल तर त्याचा केसाला हात लावता येणार नाही, त्याचा एकही अवयव गायब होता कामा नये। आणि एवढंच नव्हे तर रानडुक्कराला पुरण्यासाठी त्या गावाचा सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि वन विभागाचा
कर्मचारी हजर असला पाहिजे. अरे गावात जर एखादा गरीब गेला तरी हे 4 जण हजर राहत नाही, पण रानडुक्कर मेला तर मागच्या सरकारने सांगितलं की 4 अधिकारी असेल तर रस्त्याची अंतिम यात्रा निघावी आणि त्याला पुरण्याचं काम करावं. आणि मला आठवतं की तेव्हा मी विधानसभेत विचारलं होतं, साहेब इतकं तुमचं रानडुकरावर काय प्रेम आहे, तुम्ही रानडुक्कर मेला तर त्याला गाडायसाठी एवढे धंदे करायला सांगता. मी GR काढला की 24 तासामध्ये रानडुक्कर मारायची अनुमती दिली. कारण रानडुकराचं नाव घेतलं त्याला मारायचा विषय केल्यावर आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवत होता. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की रानडुक्कर हा जर इतका त्रास देत असेल तर आता आपण कायदा करतोय. आज आमचा एखादा वन कर्मचारी वन अधिकारी जसं काही रानडुकरांनी नुकसान केल्यावर त्याच्या पगारातून पैसे द्यावे लागतात असं त्याला वाटतं. आता मी तर कायदाच करतोय की 10,000चं नुकसान झालं तर 12,000 द्या, म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटलं पाहिजे रानडुक्कर आला तरी त्याच्या हमल्यामध्ये आमचं नुकसान होत नाही. उद्या तर असं कोणाला वाटलं की तो रानडुकराला म्हणे चल आजा तेरे में जो ताकत है कर दे नुकसान, सरकार मेरे को ज्यादा पैसे देगी, इथपर्यंत आपण कायदा करतोय. आणि त्याचा अध्यक्ष आपण सदस्य हे किशोर तिवारीच्या भावाला ठेवलाय. म्हणजे कायदेशीर अधिकार द्या की 15 दिवसात नुकसान भरपाई दिल्याच गेली पाहिजे आणि ती सुद्धा कमी राहता कामा नये. कारण शेतकरी हा आमचा कणा आहे. या देशामध्ये कोणालाही निबंध लिहायला सांगितलं निबंध लिहितो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील 65% जनता शेतीवर उपजीविका करते. शेतकरी या देशाचा कणा आहे. पण मागच्या सरकारने हा कणा तोडायचं काम पाप केलं. माननीय मोदीजीच्या नेतृत्वात मिनिमम सपोर्ट प्राइस असेल, आयुष्यमान भारत योजना असेल आणि आता तर माननीय मोदीजींनी एक मोठा निर्णय केला की 12 कोटी शेतकरी जे छोटे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये जमा होणार हा निर्णय केलाय. आणि माननीय जेटलीजींनी सांगितलं की देशाची पुढच्या 5 वर्षात जर अजून चांगली आर्थिक परिस्थिती झाली तो 6,000 में भी हम बढ़ाने वाले हैं. हम किसानों के साथ हैं. किसान और गरीबों के सम्मान में माननीय मोदी जी मैदान में हे सांगण्याचं काम केलं. आज या देशामध्ये करोडो लोकांच्या खात्यामध्ये 2,000 जमा झाले. पुढचेही पैसे जमा होईल. आता छोट्या मोठ्या कामासाठी तुम्हाला आपल्या खात्यामध्ये सावकाराकडून कर्ज घ्यावं लागणार नाही. 5%, 10% व्याजाने घ्यावं लागणार नाही. या देशामध्ये काँग्रेसचे नेते आता सांगताय की बेरोजगारांना रोजगार मिळाला का. त्यांना सामान्य ज्ञान नाही की या 10 महिन्यात या देशात 79 लाख नवीन प्रॉव्हिडंट फंडचे अकाउंट जेव्हा उघडले गेले तेव्हा कोणी फुकट PF काढत नाही. जेव्हा त्याला रोजगार लागतो तेव्हाच PF निघतात. पण दुर्दैवाने यांना सामान्य ज्ञान नाही. यांना देशाच्या बेरोजगारीशी काही देणं घेणं नाही. यांना वाटतं की सुप्रिया ताई बेरोजगार होता कामा नये. यांना वाटतं की राहुल गांधी बेरोजगार होता कामा नये. यांना वाटतं की अखिलेश यादव बेरोजगार होता कामा नये. यांना तुमची माझी रोजगार बेरोजगाराचा प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. यांना सत्ता हवी आहे आणि सत्ता हवी आहे स्वतःसाठी हवी आहे. सत्ता हवी आहे ती देशाच्या वैभवासाठी नाही. पण बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला आश्वस्त करायला आलो आहे की 10 सेकंद मतदान करायला जाताना फक्त 10 सेकंद डोळे बंद करा. डोळे बंद करून पहिल्यांदा देशाचा प्रधानमंत्री म्हणून शरद पवार समोर आणा, मग मायावती समोर आणा, मग राहुल गांधी समोर आणा आणि नंतर आपला देशाचा सुपरस्टार नरेंद्र मोदी आणा. तुम्ही गेल्यावर कमल चिन्हाची बटन दाबल्याशिवाय राहणार नाही. कारण हे मतदान तुमचं एक मत भयमुक्त भारतासाठी
तुमचं एक मत भूकमुक्त भारतासाठी, तुमचं एक मत विषमता मुक्त भारतासाठी, तुमचं एक मत आतंक मुक्त भारतासाठी, तुमचं एक मत नक्षल मुक्त भारतासाठी, तुमचं एक मत रोजगार युक्त भारतासाठी, तुमचं एक मत गरिबांच्या घरासाठी, तुमचं एक मत शेतकऱ्यांच्या आनंदासाठी, तुमचं एक मत पाकिस्तानी आतंकवाद्याच्या हृदयामध्ये धडकी भरवण्यासाठी, तुमचं एक मत बुरी नजर से देखने वाले चायनाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी, तुमचं एक मत हंसराज अहिरासाठी, तुमचं एक मत भारत मातेसाठी आणि तुमचं एक मत स्वतःसाठी। अगर देश रहेगा तो मैं रहूंगा, अगर देश बढ़ेगा तो मैं बढ़ूंगा, अगर देश वैभवशाली होगा तो मैं वैभवशाली होऊंगा। ही भावना घेऊन या निवडणुकीमध्ये 11 तारखेला कमल चिन्हाची बटन दाबा, हंसराज अहिरांना निवडून आणा आणि आयुष्यामध्ये या देशाला वैभवशाली करण्याची ही अनमोल संधी, या संधीचं सोनं करा। ज्यांनी आजपर्यंत सोन्याच्या ताटामध्ये फक्त आणि फक्त शेण वेचलं, त्याच सोन्याच्या देशाच्या ताटामध्ये आपण वैभव वेचण्याचं काम करूया ही विनंती करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।